नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील कवठा भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज महाराष्ट्र आर्यवंश महासभा महानगरचे अध्यक्ष तथा आर्यवंश परिवार महामंडळ कवठाचे लोकप्रिय अध्यक्ष व श्री नगरेश्वर वैश्य मंदिर नांदेडचे संचालक माननीय लक्ष्मीकांत भाऊ मुक्कावार यांचा वाढदिवस आज कवठा परिसरामध्ये आज सकाळपासून या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न होत आहे। या ठिकाणी समाज बांधव असतील, मित्रमंडळी असतील, त्यानंतर नांदेड परिसरातील व आजूबाजूतील जनतेने या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी श्री लक्ष्मीकांत भाऊ यांना वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहेत। त्यानिमित्त या ठिकाणी आपण काही जणांच्या या ठिकाणी वाढदिवसापर शुभेच्छा घेत आहोत। सर, काय सांगणार आपण याविषयी, आजच्या वाढदिवसाविषयी? लक्ष्मीकांत भाऊ मुक्कावार हे आमच्या समाजाचं असं एक उभरतं नेतृत्व आहे की त्यांच्याबद्दल आपण जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे। आर्यवैश्य समाजाचा असा एक उपक्रम जो आजपर्यंत नांदेड शहरामध्ये कोणी हाती घेतला नव्हता, तो म्हणजे समाज जनगणना। त्या समाज जनगणनाची सुरुवात भाऊनी केलेली आहे। भाऊ एक असं व्यक्तिमत्व आपण म्हणूया की मितभाषी आहेत, शिस्तप्रिय आहेत। प्रत्येक वेळी जिभेमध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ असं घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लक्ष्मीकांत भाऊ आहे। पुढच्या व्यक्तीवर एखाद्या वेळेस समजा त्यांना राग जरी आला तरी पण प्रेमाने समजूत काढून त्याला आपलंसं करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लक्ष्मीकांत भाऊ आहे। त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। आज या प्रसंगी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आणि आमच्या मित्रमंडळातर्फे त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी लक्ष्मीकांत भाऊ मुक्कावार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी बरीचशी मित्रमंडळी आलेली आहे। त्यानिमित्त त्यांच्याशी आपण चर्चा करतो। आज या बालाजी मंदिर परिसरामध्ये आमचे मित्र लक्ष्मी भाऊ मुक्कावार यांच्या वाढदिवसानिमित्त या प्रसंगी मी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, सुख शांती समाधान आणि त्यांचं असंच उत्तरोत्तर प्रगती होत जावी अशी मी त्यांना या नगरसेवक या नात्याने या प्रभागातील सर्व आमच्या मित्रा आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना या ठिकाणी बालाजी मंदिर या परिसरामधले श्री बालाजीचे आशीर्वाद असे त्यांच्या पाठीशी राहावे अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो। या ठिकाणी आपल्यासोबत या कवठा परिसरातले नगरसेवक राजूभाऊ गोरे यांच्याशी आपण चर्चा केली। त्यानंतर या ठिकाणी कांकर साहेब त्यांच्याशी आपण देखील चर्चा करणार। महाराष्ट्र आर्यवैश्य समाज महानगर नांदेडचे अध्यक्ष व माझे छोटे बंधू सगळ्यांची श्री लक्ष्मीकांतजी मुक्कावार यांचा आज वाढदिवस। या वाढदिवसानिमित्त मी समस्त नांदेड नागरिकवासियांतर्फे त्यांचे हार्दिक शुभेच्छा देतो व अभिनंदन करतो। श्री लक्ष्मीकांतजी मुक्कावार हे फक्त आर्यवैश्य समाजापुरतेच मर्यादित नसून ते सगळ्यांसाठी सदैव तत्पर असतात। समाजकार्यामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका ते करत असतात। सगळ्यांशी मृतभाषी, हास्यमित्य व सगळ्या तळागाळातील लोकांना ते सहकार्य करत असतात। असे श्री लक्ष्मीकांत भाऊ मुक्कावार यांचा वाढदिवस आहे। आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी लक्ष्मीकांत भाऊ यांचा जो वाढदिवस साजरा होत आहे हे तर आपण सर्वांना पाहतच आहात। या ठिकाणी सकाळपासून कशा प्रकारे या ठिकाणी त्यांच्या जो अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यानंतर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत। या ठिकाणी बरीचशी मंडळी आहेत ज्यांना शुभेच्छा देत आहेत। कसं काय सांगा? आज आमच्या कवठा विभागाचे वैभव असणारे आदरणीय मुक्कावारजी लक्ष्मणरावजी मुक्कावार यांचा वाढदिवस हा 46वा वाढदिवस साजरा करत आहोत आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री बालाजी मंदिरामध्ये भव्य असा कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। आज सकाळी 6 वाजता होममान अभिषेकाचा अभिषेक केलेला आहे। या अभिषेकामध्ये जवळपास 51 जोडपे ह्या ठिकाणी त्या अभिषेकाला बसले होते।
आणि ह्या लोक सर्वांनी मिळून आज अभिष्ट चिंतन मुक्कावारजीचं केलेलं आहे. त्याचबरोबर या परिसरातील कवठा परिसरातीलच नाही तर नांदेड परिसरातील बरेच समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्या समाज बांधवांनी सर्वांनी लक्ष्मीकांतजी मुक्कावारांचं आज अभिषेचन केलेलं आहे. मी सुद्धा त्यांचं अभिषेचन करतो आणि त्यांना भविष्यासाठी समाजासाठी अजून जास्तीत जास्त काम करण्याची प्रेरणा देवो ईश्वर अशी प्रार्थना करतो. लक्ष्मीकांतजी मुक्कावार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित राहण्याचा योग आला. अनेकांनी त्यांच्याबद्दल विविध प्रकारची मतं या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत. मी एवढंच म्हणेन, अविरत श्रमणे हेच आमचे जीने, म्हणजे सतत कष्ट करत राहणं हे लक्ष्मीकांतचं जीवन आहे. सामान्य ठिकाणावर येऊन सुद्धा या ठिकाणी त्यांनी कार्य मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. एका कवीनं असं म्हटलंय, असू आम्ही पत्थर पायातील मंदिर उभारणे हेच आमचे शील. म्हणजे सामान्य व्यक्ती सुद्धा मंदिर उभा करणं म्हणजे समाज सेवा करणं हेच त्यांचं ध्येय या ठिकाणी दिसून येतं. आणि या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च लक्ष्मीकांतजींना शुभेच्छा देतो. आमचे जिवलग मित्र लक्ष्मीकांत भाऊ मुक्कावार यांना काशीदार परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी सकाळपासून विविध उपक्रम घेऊन या ठिकाणी आज मुक्कावार साहेब यांचा वाढदिवस संपन्न होत आहे. या ठिकाणी सकाळीपासून काय काय आयोजन केलं होतं? आज सकाळी कवठा येथील बालाजी मंदिरमध्ये पवमान अभिषेकाचं आयोजन केलेलं होतं आणि जवळपास 51 कपल्स हे या अभिषेकामध्ये बसलेले होते. अभिषेकाचा संपन्न केल्यानंतर माझा सत्कार करण्यात आला आणि केक कटिंग करून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. त्याबद्दल महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा महानगरचे सन्माननीय सर्व पदाधिकारी सदस्य, नगरेश्वर मंदिराचे सर्व पदाधिकारी सदस्य, परिवार मंडळ कवठ्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्य आणि माझा मित्रपरिवार यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक सचिन काशेटवार, बालाजी येरावार, श्याम पेन्सलवार, संतोष देबडवार, रितेश भास्करवार आणि रामकाका येरमवार यांचे मी आभार व्यक्त करतो. यांच्या ऋणात राहतो आणि मी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण बर्थडे बॉय आजचे या ठिकाणी लक्ष्मीकांतजी मुक्कावार यांच्याशी आपण चर्चा केला. त्यांनी या ठिकाणी वाढदिवसाला आलेले सर्व जे मित्रमंडळी आहेत, त्यानंतर सर्व जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आलेले होते, त्यांना सर्वांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलात त्याबद्दल त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानलेले आहेत. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. नमस्कार.